हॅलो एव्हरीवन. आज आहे 12 फेब्रुवारी. तसेच आपण बघूया आजचे महत्त्वपूर्ण करंट अफेअर. त्याचसोबत आपण काल जे प्रश्न झाले होते त्याचे आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. तर प्रश्न क्रमांक 1 होता 2026च्या महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. तर हा आहे अभय बंग आणि त्यांच्या वाईफ आहे डॉक्टर राणी बंग यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे भारताने कोणत्या वर्षापर्यंत विकसित भारत बनवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ते आहे 2047. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार भारतातील गरिबीचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी झाले आहे. तर नीती आयोगाच्या अहवालानुसार भारताचे 5% गरिबी दर कमी झालेले आहे. आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिली AI सुरक्षा केंद्र कोणत्या देशाने स्थापन केले आहे. तर हे आहे युनायटेड किंगडम म्हणजेच UKने स्थापित केले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नुकताच वितरित करण्यात आलेला आहे. ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर ही आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे. सहावा प्रश्न. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा केला जातो. तर तो आहे 10 फेब्रुवारीला हा दिन साजरा केला जातो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये कोणता देश हा प्रथम ठरलेला आहे. तर हा अमेरिका प्रथम ठरलेला आहे. तसेच भारताला 4था क्रमांक प्राप्त झालेला आहे. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजेच विंटर ऑलिम्पिक्स हे कुठे घेण्यात आलेले आहे. ते आहे मिलान आणि कॉर्टिना इटली इथे घेण्यात आलेला आहे. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2026मध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे. तर भारताला मिळाला आहे 38वा क्रमांक. भारतीय नौदलाचे अलीकडे समाविष्ट करण्यात आलेले INS अर्नाल हे नौका कोणत्या श्रेणीचे युद्धनौका आहे. तर ही अणुशक्ती म्हणजेच परमाणु शक्तीवर चालणारी पनडुब्बी आहे. आता आपण बघूया आजचे करंट अफेअर. त्यात प्रश्न क्रमांक 1 आहे 12 फेब्रुवारी 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदचे मुख्य कारण काय आहे. तर याचे मुख्य कारण ऑप्शन क्रमांक बी नवीन 4 कामगार संहिता आणि व्यापार करार हा आहे. हा आता नुकताच अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे त्यात हा नियम लागू झाला आहे. त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे नाही असे समजून केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटना यांनी कायद्यामधील बदलाविरोधात हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे नक्षा हे नवीन पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे. तर हे ऑप्शन क्रमांक सी ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभाग यांनी हा नक्षा पोर्टल सुरू केलेला आहे. हे कशाशी संबंधित आहे हा नक्षा पोर्टल. तर हे शहरी आणि ग्रामीण जमिनीचे अचूक मॅपिंग आणि सर्वेक्षण करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेले आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या राज्याने P4 बंगारू कुटुंबम ही योजना सुरू केली आहे.
तर ही योजना सुरू केलेली आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी ही योजना अंमलात आणलेली आहे. आता ऑप्शन क्रमांक 4 आहे. भारतीय लष्कराने नुकताच कोणता मोठा युद्ध सराव पूर्ण केलेला आहे? तर हा युद्ध सराव आहे प्रहार. प्रहार हा राजस्थानच्या सीमावर्तील भागात भारतीय लष्कराने आपल्या ताकद तपासण्यासाठी हा सराव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर हे आहे रविचंद्रन अश्विन. यांनी 700हून अधिक कसोट्या खेळून 700 विकेट घेतलेल्या आहे. आणि तसेच त्याच्यानंतर त्यांनी आपल्या निवृत्तीचा संकेतसुद्धा दिलेला आहे. तर लवकरच आता अश्विन हे क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6. डिजिटल इंडिया 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक भर दिलेला आहे? तर वाढत्या युगामध्ये हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि हा ऑप्शन क्रमांक बी 6G तंत्रज्ञान आणि AI हे आपले उत्तर आहे. भारत 6G तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडी मिळवण्यासाठी 2026 मध्ये एक मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर आहे जे नुकतेच सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर हे आहे नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. नवी मुंबईला महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. स्वच्छ भारत अभियानमध्ये नवी मुंबई महाराष्ट्र हे आपले अव्वल स्थान प्राप्त ठेवले आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. सध्या चर्चेत असलेले स्काल्प मिसाईल हे कोणत्या देशाने युक्रेनला पुरविले आहे? तर याच्यामध्ये फ्रान्स जो आहे यांनी आपले स्कार्पन मिसाईल हे युक्रेनला दिलेले आहे. हे लांब पल्लक्षेत्र क्रूझ मिसाईल आहे जे सध्या युद्धभूमीवर चर्चेत ठरलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI फेब्रुवारी 2026च्या पतधोरणात रेपो रेट यांनी किती ठरवलेला आहे? तर यांचा रेपो रेट आहे ऑप्शन क्रमांक ए 6.5 यांनी हा आपला रेपो रेट ठरवला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBIने रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आपला शेवटचा प्रश्न बघूया. नुकताच झालेल्या लोकसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर या अध्यक्षाचे नाव काय आहे? तर अध्यक्षाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक ए ओम बिर्ला. हे आपल्या लोकसभेचे आताचे अध्यक्ष आहे आणि यांच्यावर विरोधी पक्षांनी असा आरोप केला आहे की अध्यक्ष विरोधी सदस्यांना बोलण्यास पुरेशी संधी देत नाही आणि त्यांना योग्य वागणूक देत नसल्यामुळे हा विरोधी पक्षाने त्यांच्यावर अविश्वासाचा दावा केला आहे. याच्याने आपले आजचा करंट अफेअर कंप्लीट झालेला आहे. आता आपण भेटूया उद्या. बाय.